बोला भगिंदर आहे ना भगिंदर, ते माझा एका पेशंटचा बरं होत नाही, 6 महिन्यापासून ट्राय करतो. भगिंदर होतो कशामुळे? आपण जे जेवण बनवतो ना त्याच्यात जे मसाले असतात ना ते बरोबर शिजत नाही, आणि समजा आपण तिखट मिरची जास्त टाकली ते प्रॉपर शिजत नाही आणि आपण खातो, ते आहे ना आतमध्ये डायजेस्ट होत नाही, क्रिस्टल होतात. क्रिस्टल ते आपल्या सिस्टम मधून बाहेर निघतात, पण जिकडून बाहेर पडायचा असतो ना तिकडे ते पडत नाही, त्यांच्या शार्पमुळे ते कुठे पण शिरतात, मग तिकडे आतमध्ये जखम होतो. जेवढे क्रिस्टल येतात ते तिकडेच शिरतात, मग त्याचा एक काटा तयार होतो. तो असा माणूस बसला ना भगिंदरवाला का त्याला बसायला होत नाही, आणि तो हळूहळू एवढा मोठा होतो ना का तो चमडीला कापून बाहेर येतो. म्हणजे मग तिकडून ब्लड निघतो. ऑपरेशन करून काढतात, पण त्याला त्या काट्याला काढतात पण परत येतो. मग त्याच्यासाठी एक उपाय त्यांना मी सांगितला का ज्याला भगिंदर आहे त्यांनी सकाळी सकाळी आहे ना 1 चमचा खोबऱ्याचं तेल घ्यायचा, प्यायचा. खोबऱ्याचं तेलमध्ये ते वैशिष्ट्य आहे का आपल्या आतमध्ये जे पण बरोबर शिजलेलं नाही आणि क्रिस्टल झालाय त्या क्रिस्टलला तो सॉफ्ट करून टाकतो. हे बाबांचा उपाय आहे. तर एका तर ते काटा सॉफ्ट झाला, दुसरा जिकडून ब्लड पडतो बरोबर आहे ना तिकडे मी त्यांना काय सांगितलं का एक रुमालमध्ये केळाचं लहान पान ठेवायचा, त्याला घडी करायची, तेव्हा त्याच्या खाली ठेवायचा, म्हणजे आतमध्ये म्हणजे तो काय करतो जे भोग झालेला आहे त्याचं इन्फेक्शन मारून टाकतो आणि तिकडे परत रूज आणतो, बंद करून टाकतो. हे त्याला उपाय सांगितला. मग 15-20 दिवसांनी फोन आला, बोलतो थँक्यू प्रवीण भाई. म्हटलं काय झालं? म्हटलं एकदम बरं झालं. म्हटलं थँक्यू मला नाही सांगायचा, बाबांना सांगायचा.